राम 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 हरे हरे. पुढे फरशी काढा तिकडे शेर. अरे बोलते काढा ना ते काढा ना ते. कुठे आहे दिसते का? ते नाही ते काढा ते. धरतो मी त्याचा विषय नाही. दुसरा गोणच घेण्याचा असावा. तिथं नाही ना दुसरा काय तिकडे लाव. इकडे मी बघितलं नाही काय काही. गेला तो कुठे गेला? इकडे गेले. कोण कुठे तिथं? नाही ते आलं माग. अरे बोल वन टाइम हरे कृष्णा फॉर दिस स्नेक. थोडासा लांब राहा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. थँक्यू. तर हा जो साप आहे तो आपल्या इंडियातला सर्वात विषारी जातीचा साप आहे. मराठीमध्ये घोनस, इंग्लिश मध्ये रसल स्वायपर. आणि भरपूर लोक याला आजगाराचं पिल्लू म्हणून पकडायचा प्रयत्न करतात. पण विषारी आहे. आपल्या इंडियातला सर्वात घातक साप आहे. पण कितीही घातक जर असला तरी पण जर बाईट झाली तर तुम्ही प्रॉपर इलाज केला, सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेले तर 100% माणूस वाचू शकतो. ते मिस्ट करतात त्याच्यामुळे लोकांची डेथ होते. आज जवळपास आपल्या भागामध्ये 7 फुटापर्यंत साप वाढतो. आणि ह्याचा तुम्ही पॅटर्न बघू शकता. स्किन एकदम रफ असते आणि गोल गोल आकाराची चैन. ज्याचं जे हेड आहे ते त्रिकोणी टाईपचं हेड असतं. विषारी आहे पण स्वतःहून कधी साप चावत नाही. जर तुम्ही त्याच्यासोबत छेडछाड केली किंवा त्याला पकडायचा प्रयत्न केला, जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही रेस्क्यू करायचा प्रयत्न केला तर 100% बाईट करू शकतो. म्हणजे स्वतःचं रक्षण म्हणून. तर आपण त्याला वेळ न घेता लगेच टॅग करू. मित्रांनो, आता ह्यांच्या घराच्या बॅक साईडला फॉरेस्ट एरिया आहे आणि इथं साप निघणं ही कॉमन आहे, बरोबर का? आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्वात जास्त हा घोणस बाहेर निघतो, म्हणजे 2 पेक्षा जास्त राहतात. जर तुम्हाला दिसला, आता कसं आहे, तुम्ही कुठून गॅप असलं तर आतमध्ये एंटर करू शकतो, बरोबर ना? दिसला तुम्हाला अजिबात त्याला काय मारायचं नाही ना, त्याच्यासोबत जवळ जायचं नाही किंवा फोटो काढायचा नाही, लक्ष ठेवायचं आणि एखादा एक्सपर्ट सर तुम्ही तर त्यांनाच फोन करायचा, जेणेकरून ते येऊन त्याला
जीवदान देते, बरोबर का. आपण याला पकडून फॉरेस्ट मध्ये सोडून देतो. हा रसल स्वायपर आहे. आणि इन केस कळत न कळत जर बाईट झाली, जर तुम्ही एखादा साप इथं लपलेला आहे आणि तिथून जर तुम्ही जात असेल तर तो एक वॉर्निंग देतो, म्हणजे तो कुकरच्या सिटीचा आवाज मारतो. तेव्हा समजून जायचं की बाबा साप आहे, बरोबर ना. हा विषारी आहे. आणि ह्याचं जे विष असतं ते काय असतं, हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं, ते रक्त गोठवायचं काम करतं, म्हणजे रक्तावर परिणामकारी असतं, बरोबर का. आणि ज्या टायमाला बाईट झाली त्या टायमाला हाताला जर इनकेस बाईट झाली तर आवळपट्टीचा उपयोग करायचा नाही. कारण जर तुम्ही आवळपट्टीचा यूज केला म्हणजे सापाचं विष 2 टॉक्सिक असतं, एक न्यूरोटॉक्सिक आणि एक हिमोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक जे साप असतात ते नाग आणि मण्यार, त्यांना तुम्ही आवळपट्टीचा यूज करू शकता. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की बाबा जर तुम्ही आवळपट्टीचा यूज केला आणि इनकेस इथं बोटाला बाईट झाली तुम्ही इथं जर आवळपट्टी केली तर काय होतं, रक्त मांसपेशी एकदम ब्लास्ट होतात. कारण तिथं जे ब्लड सर्क्युलेशन होत नाही बॉडीमध्ये, मग तिथं गँग्रीन होण्याची, आणि जर इनकेस माणूस जर वाचला तर तो अवयव कट करावा लागतो. त्याच्यामुळे फ्लोटिंग बांधायचं नाही. हा, ह्याला बांधायचं नाही. ह्याच्या ज्या बाईटच्या केसेस मध्ये बांधायचं नाही. आणि नाग दुसरा कुठला असेल तर नाही, दुसरा असेल तर बांधायचं. मी काय म्हणलं, सापात 2 टॉक्सिक असतात. नाग मण्यार चावला तरच आवळपट्टीचा यूज करायचा. ह्याची जर चावला तर आवळपट्टीचा यूज करायचा नाही. जेवढं शक्य होईल तेवढं हॉस्पिटलला जायचं. येस, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत असेल तर भरपूर आपले व्ह्युअर्स आहेत की ते चॅनलला व्हिजिट देतात, व्हिडिओ पूर्ण बघतात, पण सबस्क्राईब करायला विसरत नाहीत. तर मित्रांनो, एका सबस्क्राईबनं तुम्ही काय खूप गरीब होणार नाहीत. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.